श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 12वा. विवेक वैराग्य. समास 9वा. यत्न शिकवण. श्रीराम. दुर्बल नाचारी बोडग्रस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही श्रीराम. एखादा माणूस दुर्बल, निराश्रित, ओढग्रस्तीने जगणारा, आळशी, खादाड, कर्जबाजारी, मूर्खपणाने सर्व प्रकारे अयोग्य वर्तन करणारा, एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही अभागी श्रीराम. ज्याला धड खायला नाही, जेवायला नाही, काही लिहायला नाही, नेसायला नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला खोपट नाही असा अभागी असतो. सोय रे नाही, धाये रे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखे नाही, आश्रये वीण परदेशी श्रीराम. त्याला सगळे नाहीत, सोयरे धायरे नाहीत, इष्ट मित्र नाहीत, त्याची कोणाशी ओळख नाही, असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाना झालेला असतो. तेणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे श्रीराम. त्याने काय करावे, कशा प्रकारे जिवंत राहावे की मरून जावे, करावे तरी काय. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिधले, श्रोती सावध ऐकिले, पाहिजे आता श्रीराम. असे कोणी एकाने विचारले, त्याला जे उत्तर दिले गेले ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकले पाहिजे. लहान थोर काम काही, केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही, सदैव होसी श्रीराम. लहान मोठे कुठलेही काम असो, ते केल्याखरीच होत नाही. करंट्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली तर तोही भाग्यवान होईल. अंतरी नाही सावधानता, येत न ठाके न पुरता, सुख संतोषाची वार्ता, तेथे कैची श्रीराम. जेथे अंतरी सावधानता नसते, पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही, तेथे सुख संतोष कसे प्राप्त होणार. म्हणून आळस सोडावा, येत न साक्षेपे जोडावा, दुश्चितपणाचा मोडावा, थारा बळे श्रीराम. म्हणून आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न करावा, मनातील दुश्चितपणाचा भाव प्रयत्नपूर्वक मोडावा. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे, पाठांतर श्रीराम. नित्य प्रातःकाळी उठावे, प्रातस्मरामी म्हणून भगवंताचे स्मरण करावे, नित्य नेमाने पाठांतर करावे. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट, करूच नये श्रीराम. पूर्वी पाठ केले असेल त्याची उजळणी करून पुढील पाठांतर करण्याचा नेम निग्रहाने पाळावा, उगीच बाष्कळपणाची वटवट करूच नये. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊ नयावे, येता काही तरी आणावे, रीते खोटे श्रीराम. शौचासाठी दूर कोठेतरी जावे, निर्मळ होऊन यावे, येताना काही ना काही आणावे, रिकाम्या हाताने येणे योग्य नाही. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देवदर्शन देवार्चन, येथा सांग श्रीराम. आपण धुवून आणलेली वस्त्रे पिळून वाळत घालावी, हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवतार्चन यथासांग करावे. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा, म्हणत जावा श्रीराम. काही फलाहार घेऊन पुढे आपला जो उद्योगधंदा असेल तो करावा. आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्टने मस्त वाचावे, विवर विवरो जाणावे, अर्थांतर श्रीराम. सुंदर अक्षर लिहावं, स्पष्ट बरोबर वाचावं, अर्थाचे वारंवार विवरण करून तो नीट जाणून घ्यावा. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यये वीण बोलावे,
तेची पाप श्रीराम. कुणाला काही विचारायचे असेल तर नीट नेमके विचारावे. कुणाला काही सांगायचं असेल तर नीट स्पष्ट करून सांगावे. अनुभवाशिवाय बोलणे हेच पाप आहे. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी, क्रिया सिद्धी श्रीराम. वागण्यात सावधानता असावी, नीती मर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारेच कार्यसिद्धी करावी. आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहोन, वर्तत जावे श्रीराम. आल्या गेल्याचे समाधान करावे, नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचरण करावे. ताळी धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेये अन्वय शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध, अन्वयाचे श्रीराम. ताल, धाटी, मुद्रा, प्रमेये, शुद्ध अन्वय, गद्य पद्य, उत्तम दृष्टांत, अन्वय. गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद श्रीराम. गाणे वाजवणे, नाचणे, हाताने हावभाव करणे, सभेस रंजक वाटतील अशी वचने सांगणे, आडकथा, छंद, बंध इत्यादी सर्वांचा समयोचित उपयोग हरिकथेत करावा. बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे, कथेमध्ये श्रीराम. अनेकांचे समाधान होईल आणि सर्वांना पटेल असेच बोलावे. कथेमध्ये विसंगती येऊ देऊ नये. लोकास उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदये, तरी मग स्वभावे होये, नामघोष श्रीराम. लोकांना फार जिकिरीस आणू नये, लोकांचे अंतःकरण प्रसन्न होईल असं बोलावं, म्हणजे मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करतात. भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग, मनन मात्रे श्रीराम. भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना प्रकारची साधने याचे असे विवरण करावे की श्रोत्यांनी ते मनन केले असता तेवढ्यानेही त्यांचा भवरोग नष्ट व्हावा. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे, मग महंत लीला स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. आपण जसे बोलतो तसेच आपले वागणेही असावे, म्हणजे महंताचे चारित्र्य सहजच अंगी बाणते. युक्तिवीण साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग, उभा ठेला श्रीराम. महंतीचा योग येणे उत्तम हे खरे, पण योग्य गुण अंगी नसतील तर तो दुराशेचा रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोगच उभा राहतो. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावू नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथजीसी श्रीराम. म्हणून अशा प्रकारे कधीही वागू नये, लोकांना दुःख होईल असे कधी काही करू नये. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. उदास वृत्ती समान वेजन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून, पैलाड न्यावी श्रीराम. अनासक्त वृत्ती लोकांना मानवते. कथा निरूपण अशा उत्तम प्रकारे करावे की रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे, तैसे लोक श्रीराम. जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे. आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्या भोवती लोक गर्दी करून सोडतात. आकलबंद नाही जेथे, अवघेची विष्कळीत तेथे, येके आकले विनते, काय आहे श्रीराम. जेथे अक्कल हुशारी नसेल तेथे सर्वच विस्कळीत होऊन जाते. एका अक्कल हुशारीशिवाय काय आहे. घालून अकलेचा पवाड,
व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणिले द्वाड, करंटपण श्रीराम. म्हणून अक्कल हुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ व्हावे, मग तेथे द्वाड अभागीपण कसे राहील. येथे आशंका फिटली, बुद्धी येथनी प्रवेशली, काही एक आशा वाढली, अंतःकरणी श्रीराम. येथे श्रोत्यांची शंका फिटली, बुद्धीला प्रयत्नाचे महत्व कळले आणि म्हणून अंतःकरणात आशा वाढली. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न सिकवन नाम समास 9 समाप्त.